नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। टीटी पेपर फुटी प्रकरणी तिघांना अटक, 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, भिवंडी पोलिसांच्या तपासाला वेग, तर आणखी 2 आरोपी फरार। समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, उभ्या कंटेनरवर धडकली कार, एकाच कुटुंबातील 5 जण ठार। सांगली हादरली, अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा, झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीसह प्रियकरास अटक। आणि सिया गोयल व चेतन चौधरी पुढे केतन अग्रवालच्या खुनाचा सीन रिक्रिएट, पोलिसांनी दोघांनाही लोहगड किल्ल्यावर नेले। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। धारूर तालुक्यातील धारूर आडस महामार्गावरील पांगरी ते कोळपिंपरी दरम्यान असलेल्या पुलावर शनिवार दिनांक 27 जून रोजी दुपारी प्रवासी ऑटो रिक्षा आणि मालवाहू ऑटो रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार माल वाहतूक करणारा ऑटो आणि प्रवासी वाहतूक करणारा ऑटो रिक्षा यांची पुलावर समोरासमोर जोरदार धडक झाली आणि भीषण अपघात झाला। या भीषण अपघातात बंडोबा इके वय 30 वर्षे राहणार कसबा धारूर यांचा जागीच मृत्यू झाला। ते धान्य घेऊन प्रवासी ऑटोने अंबाजोगाईकडे जात होते। या अपघातात प्रवासी ऑटोचे चालक रतन धोंडीबा कुरवडे हे जखमी झाले असून आणखी 1 जण जखमी झाला आहे। दोघांनाही तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वराती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले। पाटोदा पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याचे एएचटीयू टीमने उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे। दिनांक 27/6/2026 रोजी बीड येथे एएचटीयूच्या प्रभारी अधिकारी यांना पोलीस ठाणे पाटोदा हद्दीत एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह पार पडणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळताच या प्रकरणी वरिष्ठांना माहिती देऊन एपीआय जनाबाई सांगळे यांनी एएचटीयू बीड मधील काही सदस्यांना वेषांतर करून घटनास्थळी पाठवले। पोलिसांची चावल लागता सदर मुलीला मुलाच्या घरी लपवण्यात आले, तरी देखील पोलिसांनी सतर्कतेने सर्च करून मुलीला व आरोपी मुलाला ताब्यात घेतले असता एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह अभिषेक बाबासाहेब मुंडे यांच्यासोबत झाले असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले। सदर बालविवाहाबाबत बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक यांना माहिती देऊन त्यांना प्रत्यक्ष बोलावून त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे पाटोदा येथे आरोपी मुलासह इतर लग्नात उपस्थित नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जनाबाई सांगळे, एएसआय मीरा रेडेकर, उषा चौरे, शोभा जाधव, सविता चव्हाण, प्रदीप येवले, अशोक शिंदे, भाऊसाहेब कारले, संदीप गर्जे सर्व नेमणूक एएचटीयू बीड यांनी मिळून केली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून बीड एएचटीयू टीमने एका अल्पवयीन पीडितेची सुटका करून 2 आरोपींना ताब्यात घेतले। पोलीस ठाणे माजलगाव शहर येथे दाखल गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग झाल्यानंतर एपीआय जनाबाई सांगळे यांनी मूळ फाईलचे अवलोकन केले व फिर्यादी आणि साक्षीदार यांची भेट घेऊन या गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता एएचटीयू टीम बीड जिल्ह्यात तसेच पुणे व अहिल्यानगर असे वेगवेगळ्या ठिकाणी पीडिता व आरोपींचा शोध घेतला, परंतु पीडित आणि आरोपी मिळून आले नाहीत। शेवटी तांत्रिक माहितीच्या आधारे समजले की पीडित व आरोपी हे त्रिंबक नगर भवन, शिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास आहेत। त्यावरून दिनांक 24/6/2026 रोजी छत्रपती संभाजीनगरकडे एएचटीयूची टीम रवाना झाली आणि पोलीस ठाणे शिल्लोड ग्रामीण पोलिसांच्या मदतीने सर्च मोहीम राबवत रात्री 10 ते 12 वाजण्याच्या सुमारास आरोपी वास्तव्यास असलेल्या ठिकाणी सापळा रचला व 2 आरोपी व पीडित मिळून आले। पीडितेला सुखरूपपणे ताब्यात घेऊन पोलीस ठाणे शिल्लोड ग्रामीण येथे हजर करून पीडित व आरोपी यांना घेऊन एएचटीयू टीम पोलीस ठाणे माजलगाव शहर येथे पोहोचून पीडिता व आरोपीला माजलगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीयूच्या एपीआय जनाबाई सांगळे, एएसआय उषा चौरे, प्रदीप येवले, अशोक शिंदे, भाऊसाहेब कारले सर्व नेमणूक एएचटीयू बीड यांनी मिळून केली। केज तालुक्यातील टाकळी फाटा येथील हॉटेल चालक विलास घुले हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता चाकूने भुसकून त्यांचा खून करण्यात आला होता। या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव जोडले जात असल्यावरून मनोज जरंगे पाटील यांचे जुने सहकारी अमोल खुने यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर निशाणा साधलाय। पाहूयात अमोल खुने नेमकं काय म्हणाले ते। जे केज तालुक्यात घटना घडली, विलास घुले नावाचे एक व्यक्ती त्यांचा निर्घुण खून करण्यात आला, त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे। पण जे त्याच्यात समजा निर्दोष असतील ते तर
शेवटी पोलीस यंत्रणा ते तपास करतील आणि जे त्याच्यात गुन्हे जे सिद्ध होतील तिथं त्याच्यात 100% अडकतीनच. पण माझ्यावर बी असाच एक टाईम आला होता. मला विनाकारण मनोज जरांगीच्या सुपारीमध्ये 3 महिने अडकवण्यात आलं आणि त्याला त्या गुन्ह्यामध्ये बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे ह्याने कलेक्टर ऑफिसला आणि SP ऑफिसला निवेदन दिलं होतं की अमोलला जन्म ठेप लागावं त्या गुन्ह्यात. कारण माझ्या मागं कोणी नाही. मी समाजासाठी एवढं करून जर माझ्यावर जर असं आरोप करून आणि मनोज जरांगेंचं ऐकून जर बीडचे खासदार असं पत्र देत असतील, अरे माझ्या मागं आज कुणीच नाही ना, मला वडील नाहीत काय नाहीत, पण आम्ही आमच्या हिमतीने सुटलो. शेवटी कायदा सरायला सारखाच आहे, मी त्याच्यातून कुठंच काही नाही निघलं. पण ह्योच जर टाईम बाप्पा आज तुमच्यावर आलाय, तुमचा मुलगा त्याच्यात आसन किंवा नसन हे मी सांगू शकत नाही, पण तुमच्या मुलावर आज टाईम आला, तुम्ही एक बाप म्हणून मुलाच्या पाठीमागे उभा राहिलात. तुमचा एवढा आटापिटा व्हावा लागला आणि तुम्ही एकदम म्हणजे उलटे सुलटे प्रश्न मीडियावर बी बोलले. असं नसतं बाप्पा. जेव्हा टाईम येतो ना तेव्हाच कळतं. इथून पुढे जे तुमचा कालावधी राहिला चांगलं काम करा, गोरगरिबाची कामं करा. असं कधी कुणावर अन्याय करू नका. एक काळ कुणाला सोडित नाही. एक काळ माझा बी होता, माझ्यावर बी असाच टाईम आलता. आज टाईम तुमच्यावरही बी. मी म्हणत नाही तुमचा मुलगा त्याच्यात अपराधी असन किंवा नसन, ते पोलीस यंत्रणा आहे का ते तपास करून जे त्याच्यात गुन्हेगार आहेत त्यांना ते बरोबर शिक्षा लागेल. पण इथून पुढं माझी कळकळीची विनंती, गोरगरिबाला कुठं अडकायचा प्रयत्न करू नका, एवढंच सांगतो. बीड तालुक्यातील आदर्श गाव मौजे बोरफडी येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान 2026चा रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी बोरफडीचे प्रथम नागरिक तथा सरपंच कैलास घुगे यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न झाला. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि आपल्या बालकांच्या उज्ज्वल व निरोगी भविष्यासाठी 0 ते 5 वर्षे वयोगटातील चिमुरड्यांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब देण्यात येणार आहेत. जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद बीड आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नाळवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने बोरफडी ग्रामपंचायत हद्दीत पोलिओ लसीकरण केंद्र, आरोग्य उपकेंद्र बोरफडी येथे उभारण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व लाभार्थी बालकांना पालकांनी घेऊन यावे अशी विनंती सरपंच कैलास घुगे यांनी केले आहे. या प्रसंगी सरपंच कैलास घुगे यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीचे 2 थेंब कुमारी अनुश्री आकांक्षा कैलास घुगे या बालिकेस पाजण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोपीनाथ घुगे, आकांक्षा घुगे, आशा स्वयंसेविका राणी घुगे, अंगणवाडी सेविका मोहर घुगे, साक्षी भंडारे यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.